गझल फुलांचं ऋतुसत्य भाग 21। तुम्हारी याद को दिल से भुला दिया मैंने या गझलचा पूर्वार्ध मी तुम्हाला ऐकवला एपिसोड नंबर 20मध्ये। आता उत्तरार्ध याच गझलेचा। तू अपनी भी तो सुना तुझ पे कैसे गुजरी है, जो मेरा हाल था तुझको तो सुना दिया मैंने। तू अपनी भी तो बता तुझ पे कैसे गुजरी है, जो मेरा हाल था तुझको तो मैंने सुना दिया। जहाँ भी मुझको तेरा नक्शे पा नजर आया, उसी मुकाम पे सर झुका दिया मैंने, उसी मुकाम पे सर झुका दिया मैंने। खजाने गम के दिए तूने तो मोहब्बत में, खजाने गम के दिए तूने तो मोहब्बत में। मैं सोचता हूँ यही कि तुझको क्या दिया मैंने, कि तुझको क्या दिया मैंने। बिछड़ के तुझसे बहुत दूर चला मैं, बिछड़ के तुझसे बहुत दूर चला मैं। तेरी वफाओं का ये क्या सिला दिया मैंने, तेरी वफाओं का ये क्या सिला दिया मैंने। पहा मित्रांनो, हा प्रेमी म्हणतोय, माझ्या मनाची जी काय हालत झाली आहे, माझी आज जी मनोवस्था आहे, त्याबद्दल मी तर तुझ्यापुढं व्यक्त झालोय। तुझं कसं काय चाललंय ते तरी सांग मला, ते तरी कळू दे। अगं पण काहीही झालं तरी जिथं जिथं म्हणून मला आपल्या आठवणी आहेत ना, तुझ्या आठवणी जतन केल्यात ना, ती ती ठिकाणं मला जेव्हा जेव्हा दिसतात, तिथं तिथं मी माझं हे शिर तिथं झुकवतो, नमन करतो। आजही माझ्या मनात तुझ्याविषयी तितकंच प्रेम आहे, तितकाच आदर आहे। कधी कधी वाटतं की या प्रेमामध्ये तसं पाहिलं तर मी तुला काहीच दिलं नाही, आणि तू मात्र मस्त दुःखाचा डोंगर मला दिलायस। आता असं वाटतं की तुझ्या या प्रेमामध्ये तुझ्यापासून मी खूप दूर निघून गेलो आहे, खूप दूर म्हणजे अतिशय दूर तुझ्यापासून मी निघून गेलो आहे, असंच काहीसं तो आपलं मत व्यक्त करतोय। बिछड़ के तुझसे बहुत दूर मैं निकल आया, तेरी वफाओं का ये क्या सिला दिया मैंने। तू जरी काही वेळा प्रामाणिकपणे वागली असशील तरी मला खंत वाटते की तुझ्या या प्रामाणिकपणाचा मी तुला काय देऊ शकलो, ह्याच्याबद्दल मी तुला काय देऊ शकलो, हीच खंत घेऊन मी तुझ्यापासून दूर चाललो आहे, मी तुझ्यापासून दूर गेलो आहे। मित्रांनो, प्रेमामध्ये अशी ही मनोवस्था, जेव्हा प्रेम त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला विजय मिळतो, म्हणजेच जेव्हा ते प्रेम सक्सेसफुल होतं, तेव्हा तर मग दोन जीव खूप आनंदात राहायला सुरू करतात ना। पण प्रत्येकाच्याच नशिबी असं फलदायी प्रेम असतंच असं काही नाही आहे, आणि हे तर या जगातलं त्रिवार सत्य आहे। म्हणून काय या प्रेम या शब्दाची जी काही महत्ता आहे, जी काही या प्रेम या शब्दाबद्दल लोकांच्या मनामध्ये किंमत आहे, ती काही कमी झाली आहे का हो? ती कदापिही कमी होणार नाही। प्रेमामध्ये यश आणि प्रेमामध्ये अपयश, काही लोकांना या प्रेमाची चांगली गोड मधुर फळं चाखायला मिळणं, आणि काही लोकांना निराशा पदरी पडणं, हे तर चालूच राहणार आहे। या जगाची रहाटी जोपर्यंत या पृथ्वीवर मनुष्य जन्म घेत राहणार आहे, तोपर्यंत प्रेम हा शब्द अगदी अबाधित विजयी असाच नक्कीच राहणार आहे। मग त्यामध्ये काही लोकांना यश मिळो, काही लोकांना अपयश मिळो, याच्याने या प्रेम या शब्दाची किंमत कमी होणं असं कधीही होणार नाही। अंजुम यांच्या अशा या तरल गझलांचा हा भावानुवाद गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाद्वारे डॉक्टर नसीम पठाण मॅडम सोलापूर यांनी सुंदररित्या लोकमानसांच्या समोर ठेवलेला आहे। या पुस्तकाद्वारे ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांचा तर खूप आनंद त्यांनी घेतलेला आहे, पण प्रत्येकाच्याच वाचनात हे पुस्तक आलं असेल असं नाही, आणि मग केलेलं इतकं महान कार्य कुठेतरी कायमचं राहावं। डॉक्टर नसीम पठाण यांच्या कार्यास प्रणाम करत करत मी माझ्या चॅनलवर हा एक तरल भावानुवाद गझल फुलांचं ऋतुसत्य तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच आतुर आहे। आवडल्यास नक्कीच कॉमेंट कराल, याच अपेक्षेसह या एपिसोड नंबर 21मधून चलतो मित्रांनो। मस्त रहा, हसत रहा,
जे काही होईल त्याला जीवनाचा भाग समजत राहा.